नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा जय घोषामध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांच्यावरती विश्वास ठेवून आता शेकडो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे। त्यामुळे जिल्ह्यामध्ये पुन्हा उद्धव ठाकरेंची ताकद तसेच महाराष्ट्रभर देखील आता ताकद या ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेनेची वाढताना दिसून येत आहे। मित्रांनो, ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे झाले होते त्यावेळी भाजपने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खेचण्यासाठी अनेक प्रयत्न केले। शिवसेना फोडली आणि उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून खाली खेचलं आणि महाराष्ट्रातून आता आम्ही ठाकरे ब्रँड संपू असं देखील भाजपने म्हटलं होतं। भाजपने शिवसेना फोडली। भाजपने अनेक या ठिकाणी उद्धव ठाकरेंना आमदार देखील, खासदार आणि नगरसेवक देखील सोडून गेले। मात्र तरी देखील उद्धव ठाकरे डगमगले नाही आणि त्यांनी उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष पुन्हा जोमाने उभा करण्याचे या ठिकाणी अनेक प्रयत्न केले। आता उद्धव ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आता शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी पक्षप्रवेश करत आहे। उद्धव ठाकरे यांनी केलेलं कोरोनातील कार्य आणि शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी अशा अनेक प्रश्नावर आता जनतेने देखील उद्धव ठाकरेंची साथ द्यायला या ठिकाणी सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे हेच खरे कुटुंब प्रमुख आणि खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंचीच आणि शेतकऱ्यांना उद्धव ठाकरेच न्याय देऊ शकतात अशी भावना देखील आता जनतेच्या मनामध्ये आहे। आणि याच विश्वासावरती विश्वास ठेवून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शेकडो कार्यकर्ते प्रवेश करत आहे। असाच मोठा एक पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। शिवालय युवा मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री दीपक धुरेकर, हर हर महादेव मंडळाचे श्री शैलेश पाटील, श्री चेतन बोरसे व अनिकेत थोरात यांनी त्यांच्या असंख्य सहकार्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात या ठिकाणी जाहीर पक्षप्रवेश केला आहे। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा शिवबंधन बांधून या ठिकाणी पक्षप्रवेश अंबादास दानवे यांनी करून घेतला आहे। त्यांना संघटनात्मक कामकाजाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे। या प्रसंगी शिवसेना उपनेते सुभाष पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चोरडिया, उपजिल्हा प्रमुख अरविंद धिवर, तालुका प्रमुख विष्णू जाधव, शहर प्रमुख विशाल खंडागळे व महिला आघाडी तालुका संघटिका अर्चना पाटील या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते। त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवीन बळ मिळण्याचे या ठिकाणी दिसून येत आहे। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।